नमो नारायणाय। केचित् वदन्ति धनहीनो जना जगन्या। केचिद् वदन्ति धनहीन जनो जगन्या। केचिद् वदन्ति गुणहीन जनो जगन्या। व्यासो वदत्य खिल वेद विशेष विज्ञो नारायण स्मरणहीन जनो जगन्या। केचित् वदन्ति धनहीन जनो जगन्या। केचित् वदन्ति गुणहीन जनो जगन्या। व्यासो वदत्यखिल वेद विशेष विज्ञो नारायण स्मरणहीन जनो जगन्या। काही लोक म्हणतात की जे धनहीन आहेत ते अभागी आहेत. काही लोक म्हणतात की जे गुणहीन आहेत ते अभागी आहेत. पण व्यासो नारायण भगवान म्हणतात की अखिल वेदाचं ज्ञान असलेले, शास्त्रज्ञान असलेले जर नारायण स्मरणहीन असतील तर ते अभागी आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवन नामाचं महात्म्य व्यासो नारायण भगवाननी प्रगट केलं. श्रीमद भागवतावर अनेक भाष्य झालेले आहेत. त्यामधील श्रीधर स्वामी महाराजांचं भाष्य हे फार श्रेष्ठ मानलं जातं. केचित् वदन्ति धनहीनो जनो जगन्या। केचित् वदन्ति गुणहीन जनो जगन्या। श्रीधर स्वामी महाराजांनी नामधारकाचं महात्म्य प्रगट केलं आहे. ओम दक्षिण देशामध्ये, भरतखंडाच्या दक्षिण भागामध्ये त्यांचा जन्म झाला. निश्चित कुठे झाला हे काही सांगता येत नाही. त्याबद्दल काही शास्त्रीय आधार सापडत नाही. पण दक्षिण भारतामध्ये जन्म झाला. संभवतः गोदावरी नदीच्या किनारीच असू शकेल. त्या देशाचा राजा आपल्या प्रधानासोबत भ्रमणासाठी निघाला होता. जाताना भगवत चर्चा होती. प्रधान हा पारमार्थिक होता, सत्संग करणारा होता. भगवत भक्ताच्या कुळामधला त्याचा जन्म होता. बालपणापासूनच त्याला भगवत चर्चेचं वेड होतं. राजा आणि प्रधान दोघे जणे भगवत चर्चा करीत चाललेले आहे. करता 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 एक विषय असा आला की प्रधान म्हणाला की प्रभू कृपा झाली तर काय अशक्य आहे? काहीही अशक्य नाही. प्रभू हे सगळं चालवत असतो. प्रभू सगळ्यांचा सांभाळ करतो. शिष्टांचा करतो, दुष्टांचा करतो. सगळ्यांना सगळं देतो. सगळ्यांचा सांभाळ करणारा तो परमात्मा आहे. सगळ्यांचा भार उचलणारा तो परमात्मा आहे. राजाच्या मनामध्ये एक शंका आली. राजाने पाहिलं समोरून एक मुलगा येत होता. 10 वर्षाचा मुलगा असेल.
त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा फार गरीब घरचा दिसतो. राजा म्हणाला की जर हा बालक समोरून येत आहे, या बालकाला जर शास्त्राचे संस्कार दिले तर हा भक्त होईल का? प्रधानजीनं उत्तर दिलं, काय अशक्य आहे? त्या परमात्म्याची कृपा झाली तर काही अशक्य नाही. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. परमात्म्याची कृपा झाली तर काही अशक्य नाही. परमात्म्याची कृपा जर झाली, परमानंदाची कृपा झाली, माधवाची कृपा झाली तर पंगू सुद्धा, जो चालू शकत नाही तो सुद्धा पर्वत चढून जाईल. पंगुं लंघयते गिरिं. मुका वाचाळ होईल, मुका बोलायला लागेल. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. परमात्म्याची कृपा झाल्यानंतर काहीही अशक्य नाही. राजा म्हणाला की ठीक आहे, आपलं हे म्हणणं तपासलं पाहिजे. या बालकाला आपण विद्या देण्याचा प्रयत्न करू, चौकशी करा. प्रधानाने त्या बालकाला जवळ बोलावलं. हे बालका, तुझं नाव काय? तू राहतो कुठे? तुझे माता पिता काय करतात? बालकानं सांगितलं की मला माता पिता नाहीत. माझा जन्म झाल्यानंतरच माझ्या माता पित्यांचा मृत्यू झाला. मी असाच भटकत आहे. बालपणी माझा कोणीतरी सांभाळ केला, मला निश्चित माहीत नाही. मी असा भटकत भटकत या देशामध्ये आलो आहे. प्रधानांनी महाराजांना सांगितलं, महाराज, बालक अनाथ आहे. राजे म्हणाले, हे तर योग्यच झालं. आपल्याला माहित नाही हा कुठल्या कुळामध्ये जन्मलेला आहे, पण चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की याचे माता पिता सज्जन असले पाहिजे. ठीक आहे, या बालकाला राजभवनात घेऊन या. त्या बालकाला राजभवनामध्ये बोलावलं. त्याला आंघोळ दिली, पांढरे शुभ्र वस्त्र दिले, राजाच्या समोर घेऊन आले. त्याच बालकाकडे पाहिलं, आता वेगळा दिसत होता. राजाने विचारलं, या राजभवनामध्ये राहशील का? बालकाने होकार दिला. तुला विद्या शिकाव्या लागतील. बालकाने मान्य केलं. योग्य गुरुला बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं, या बालकाला शास्त्रविद्या द्यायच्या, याला संस्कृत शिकवायचं, याला संहिता शिकवायच्या. गुरुनं मान्य केलं. गुरुनं संध्या शिकवली, मंत्र दिले. नृसिंह मंत्राचा जप त्याला सांगितला. जे जे सांगितलं ते त्या बालकानं एकाग्रतेनं, निष्ठेनं आरंभ केलं. तो नृसिंह मंत्राचा जप करायला लागला. खरोखर त्या बालकावर नृसिंह नारायण भगवानची कृपा झाली. काही दिवसामध्येच तो तेजोमंडित दिसायला लागला. तो करीत असलेला मंत्रजप, करीत असलेली तपश्चर्या, गुरुआज्ञेचं पालन, विनम्रता, सगळे गुण त्याच्यामध्ये प्रगट झाले. तेजोमंडित दिसायला लागला. इतर बालकांमध्ये वेगळा वाटायला लागला. प्रधानजी म्हणाले, महाराज, आपण जे काही विचार केला, पहा याचा चेहरा कसा बदलला. याचा चेहरा तेजोमंडित आहे. याच्यावर परमात्म्याची कृपा झाली. गुरूंनी सांगितलं, महाराज जे जे शिकवलं ते यांनी अंगीकृत केलं. शास्त्र मुखोद्गत व्हायला लागले.
महाराजांना आनंद झाला. प्रधानजी जे बोलले होते ते वचन सत्य झालं. भगवत कृपा झाली तर काय कठीण आहे, काय अशक्य आहे. तरुणावस्था प्राप्त झाली. इतका ज्ञानी होता तो की सभेमध्ये असलेल्या सगळ्या ज्ञानींना वाटायला लागलं की हा खरोखर खरा ज्ञानी आहे, श्रेष्ठ ज्ञानी आहे. महाराजांनी विचार केला की याला उच्च पद द्यावं आणि त्याला उच्च पद दिलं. काही काळानंतर मनामध्ये विचार आला याचा विवाह करून द्यावा आणि त्या बालकाचा विवाह करून दिला. आता तरुण अवस्था आहे, पत्नीसोबत राहत आहे, संसारामध्ये मन रमलं आहे. जो उपदेश दिला होता त्याचं चिंतन कधी कधी एकांतामध्ये बसून करतात. भक्तीचं चिंतन, ज्ञानाचं चिंतन, वैराग्याचं चिंतन. मनामध्ये विचार येतात की आपल्याला गुरूंनी जे शिकवलं त्याच्या उलट आपण वागलो. वैराग्य येतं. मनामध्ये विचार येतो की गंगेच्या किनारी जावं, तिथे तपश्चर्या करावी, तिथे आराधना करावी, तिथे स्वाध्याय करावा, तिथे शास्त्रांचा अभ्यास करावा. आपलं जीवन हे भगवंताचं कार्य करण्यासाठी आहे. ते श्रेष्ठ कार्य करावं, जगाला शास्त्र द्यावे, असे विचार एकांतामध्ये येतात. पण नंतर पत्नीबद्दलचा लोभ निर्माण होतो आणि मग ते विचार निघून जातात. पण अशी अवस्था अनेक वेळा होते. करता 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 संसारामध्ये रमले. हे श्रीधर स्वामीजी महाराज आहेत ज्यांनी श्रीमद भागवताचं भाष्य केलं. जे भाष्य जगतवंदनीय आहे. श्रेष्ठ ग्रंथामध्ये या भाष्याला स्थान प्राप्त झालेलं आहे. हे सर्वोपरी आहे. भरतखंडातल्या सगळ्या मान्य जगतमान्य महंतांनी, आचार्यांनी या भाष्याचा स्वीकार केला आहे. चैतन्य महाप्रभूला हे भाष्य फार प्रिय होतं. संसारामध्ये रमले. परमार्थ करू 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 या विचारामध्ये परमार्थ पुढे होत चालला. अंतकरणात विचार येत होते की हे कुठपर्यंत चालेल, मुख्य कर्तव्य काय आहे. कालांतराने पत्नीने एका शिशूला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर गतप्राण झाली. पत्नीचा मृत्यू झाला. श्रीधर स्वामीजी महाराज विचार करायला लागले की आता या बालकाचं पालन पोषण ही जबाबदारी आहे. या बालकासाठी आपल्याला राहावं लागेल. दुसरा मनामध्ये विचार आला की करविणारा परमात्मा आहे. या बालकाची देखभाल परमात्मा करेल. एका बंधनामधून आपण सुटलो आहोत, आता निघून गेलं पाहिजे. जेव्हा बालकाकडे पाहिलं तर ममता निर्माण झाली. नाही, याच्यासाठी थांबलं पाहिजे. हा पूर्णपणे योग्य जेव्हा होईल तेव्हा जाऊ, अशा प्रकारचे विचार मनामध्ये यायला लागले. निवासस्थानातून बाहेर निघत होते आणि वरून एका पक्षिणीचं अंड पडलं. स्वामीजी महाराजांनी पाहिलं, श्रीधर स्वामीजी महाराजांनी पाहिलं, अंड फुटलं आहे. त्या अंड्यामध्ये ते जे शावक होतं ते बाहेर यायला लागलं. थोड्या वेळाने पाहिलं की ज्या पक्षिणीचं अंड होतं ती मरून पडली आहे. मनामध्ये विचार यायला लागले, याची माता मरून पडली, आता या पक्षिणीच्या शावकाचं काय होईल. थोड्या वेळाने पाहिलं, दुरून एक पक्षिणी उडत आली आणि त्या शावकाला उचललं, घेऊन गेली. श्रीधर स्वामीजी महाराजांच्या लक्षात आलं, करविणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याची कृपा झाली. सगळं परमात्मा करतो.
सगळ्यांचा प्रपंच चालवतो, सगळ्यांच्या साठी तिष्ठत असतो. बालकाचं काय होईल याचा विचार करण्याची आता गरज नाही. परमात्म्याला नमस्कार केला आणि वाट धरली काशीची, निघून गेले काशीला. जे शास्त्र प्राप्त केलं होतं, जे ज्ञान प्राप्त केलं होतं, त्याच्या अनुसार आता आचरण करण्याची वेळ आली. शास्त्राचा संदेश अंतःकरणामध्ये होता, पण तसं वागता आलं नव्हतं. गंगेच्या किनारी निवास केला, तिथे शास्त्र अभ्यास करायला लागले, स्वाध्याय करायला लागले. तिथले ऋषी मुनी जे चर्चा करतात ती ऐकायला लागले. खूप श्रवण केलं. श्रवण फार महत्वाचं आहे मनुष्याच्या जीवनात. श्रवण मनुष्याचं कल्याण करणारं आहे. श्रवणानं शुद्धी होत असते. श्रवणानं जीव अंतर्बाह्य पवित्र होतो. खूप श्रवण केलं, शास्त्र श्रवण केले, शास्त्रांचं भाष्य करायला लागले. श्रीमद भागवताचं भाष्य, शास्त्र पूर्ण झालं, भागवत भाष्य पूर्ण झालं, त्याची चर्चा व्हायला लागली. काही पंडितांनी विरोध केला. काही पंडित विचारायला लागले, गुरु परंपरा. श्रीधर स्वामीजी महाराज त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. मग असा निश्चय झाला की अनेक ग्रंथ ठेवावे वेणी माधव भगवानच्या मंदिरामध्ये, आणि हे भाष्य जे आहे श्रीधर स्वामीजी महाराजांचं भाष्य हे सगळ्यात खाली ठेवावं. तशा प्रकारची व्यवस्था झाली. वेणी माधव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भगवंताच्या विग्रहासमोर ते ग्रंथ ठेवल्या गेले. त्यामध्ये सगळ्यात खाली भाष्य होतं श्रीधर स्वामी महाराजांचं भागवती टीका. द्वार बंद झालं आणि पुन्हा द्वार जेव्हा उघडलं गेलं तेव्हा सर्वांनी पाहिलं. फार मोठं आश्चर्य. श्रीधर स्वामी महाराजांची टीका उच्च स्थानावर होती, सगळ्यात वर होती. जे भाष्य परमात्म्याला सुद्धा प्रिय आहे असं श्रीमद भागवताचं दिव्य भाष्य श्रीधर स्वामी महाराजांनी केलं. ती श्रीधरी टीका जगतवंदनीय आहे. अद्भुत असा संदेश, भक्तीचा संदेश त्या ग्रंथामधून महाराजांनी दिला आहे. भागवतांच्या श्लोकाचं भाष्य केलं, त्याचे अर्थ खुले केले. जे गुप्त होते, रहस्यमय होते, ते खुले केले. सगळं करणारा तो परमात्मा आहे. केचिद् वदन्ति धनहीनो जना जगन्य, केचिद् वदन्ति गुणहीना जनो जगन्य. व्यासो वदत्यखिलवेद विशेषविज्ञो नारायण स्मरणहीन जनो जगन्य. भगवान नामाचा विसर ज्याला पडलेला आहे तो अभागी आहे. ओम. भगवंताच्या उपासनेचं फळ, भगवत उपासनेचं फळ जीवन होई निर्मळ. वयाच्या अनुषंगानं, संघाच्या अनुषंगानं, देशाच्या अनुषंगानं, संस्काराच्या अनुषंगानं मनुष्याच्या जीवनामध्ये दोष निर्माण होतात. वयाच्या अनुषंगानं, वयाचा प्रभाव आहे त्यामुळे काही दोष निर्माण झाले. देशाच्या अनुषंगानं, ज्या देशामध्ये निवास आहे
ज्या देशामध्ये जर भयंकर आचरण असेल, अखाद्य खाद्य नसेल, अनाचरणीय आचरण असेल, तर तिथे मनुष्याच्या जीवनावर त्या सगळ्या घटनांचा प्रभाव पडतो. हो, आणि संघ, ज्या संघामध्ये मनुष्य असेल त्या संघाचाही परिणाम पडतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्याचा परिणाम पडतोच. संघाचं महत्व परमात्म्यानं सांगितलं. पण जिथे कुठे आपण असू, जिथे कुठे आपला निवास असो, आणि तिथे जर आपल्या जीवनामध्ये भगवत नाम असेल, भगवत सेवा असेल, तर मग जीवन निश्चितपणे निर्मळ होतं. श्रीधर स्वामीजी महाराजांचं जीवन राजभवनामध्ये गेलं. ज्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होणं फार कठीण असतं, भोगामध्ये वैराग्य प्राप्त होणं फार कठीण आहे. सगळ्या प्रकारचे सुखाचे भोग त्या राजभवनामध्ये होते. मोठ्या आनंदानं तिथे जीवन कंठू शकले असते, मान सन्मान होता. पण तरीही श्रीधर स्वामीजी महाराजांची ओढ ही परमार्थाकडे होती, ही वैराग्याकडे होती. राजभवनाचा त्याग करून आले. हो, संघाचाही परिणाम होतो. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग असेल, चरित्रवान लोकांचा संघ असेल, धर्मवान लोकांचा संघ असेल, त्यागी लोकांचा संघ असेल, तर मनुष्याच्या जीवनामध्ये आपोआपच धर्म निर्माण होतो. मनुष्याची प्रवृत्ती आपोआपच वैराग्यासारख्या सद्गुणाकडे व्हायला लागते. श्रीधर महाराजांच्या जीवनामध्ये ज्या प्रवृत्ती प्रगट झाल्या त्या फार दिव्य आहेत. खरोखर परमात्म्याची कृपा आहे. कृपा सगळ्यांवरच आहे. असा कोण आहे की ज्याच्यावर कृपा नाही? फक्त सगळ्यांनी ती जाणली नाही, काही लोकांच्या लक्षात आलं, ही परमात्म्याची कृपा आहे. हे जे काही प्राप्त झालं, जे काही अनुभवाला मिळालं, ही परमात्म्याची कृपा आहे. ओम ओम अभिमानम सुरापानम गौरवं रौरवं समं प्रतिष्ठा सुकरी विष्ठा त्रयं त्यक्ता हरि भजे. अभिमानं सुरापानं गौरवं रौरवं समम. अभिमान कसा आहे? मद्यपान केल्यानंतर मद्यपीचा आपल्या बुद्धीवर ताबा नाही राहत, आपल्या शरीरावर ताबा नाही राहत. मद्य घेतल्यानंतर तो मद्यपी उन्मत्त होतो. अभिमान हे मद्य आहे. अभिमानम सुरापानम, त्या अभिमानाचे दुष्परिणाम आहेत. हो, स्वतःलाही घातक आहे आणि इतरांनाही घातक आहे. सगळ्यांनाच घातक आहे, कल्याणकारी नाही. हे वैराग्याचे शब्द आहेत. अभिमानम सुरापानम गौरवम रौरवम. मान पद हे नरकासारखे आहेत. रौरवम, समाजामध्ये मान मान्यता प्राप्त झाली, प्रतिष्ठा प्राप्त झाली की मनुष्याच्या अंतःकरणातले भाव बदलतात. ती खूप वाढली पाहिजे, सर्वत्र वाढली पाहिजे. सगळ्यांपेक्षा मोठं स्थान मला मिळालं पाहिजे. पुण्य न करता, धर्म आचरण न करता अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण होतात. महाराज म्हणतात गौरवम रौरवम नरकासारखे आहे, नरकतुल्य आहे.
कारण त्या प्राप्तीसाठी मन धावायला लागतं, मन अपेक्षा करायला लागतं. प्रतिष्ठा सुकरी विष्ठा, सुकराची विष्ठा आहे प्रतिष्ठा. या लौकिक गोष्टींच्या मागे लागलं, या लोकेशनेमध्ये अडकलं तर मग परमार्थ अंतरतो, परमार्थ अंतरतो, परमात्मा अंतरतो. म्हणून यांची अपेक्षा करू नये. प्रतिष्ठा सुकरी विष्ठा, त्रयं त्यक्ता हरी भजे. या तिन्हीचा त्याग केला पाहिजे. अभिमानाचा त्याग केला पाहिजे, सोडला पाहिजे अभिमान. तो गलित गात्र करून टाकतो, दुर्दशा करून टाकतो. गौरव मान प्रतिष्ठा याच्या मागे लागायचं नाही. याच्या मागे जर मन गेलं तर मग परमात्म्याचं भजन होत नाही. हे सगळं त्यागून स्वतःची शुद्धी करून, पूर्ण भावानं स्वतःची शुद्धी करून आपलं कल्याण करून घ्यायचं. आणि ते परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे. संत वचन भक्तीचा उपदेश करतात, तत्वाचा उपदेश करतात, ज्ञानाचा उपदेश करतात, वैराग्याचा उपदेश करतात. अभिमान मध्ये झाला उन्मत्त, अभिमानाच्या मद्यानं उन्मत्त झाला. अभिमान मध्ये झाला उन्मत्त, मान गौरवे मातला रौरव प्राप्त. अभिमानामध्ये उन्मत्त झाला, धुंद झाला, आचरणाचं सूत्र विसरला. म्हणून उपदेश केला त्रयांचा करोणी त्याग. या तीनही या दुर्गुणांचा त्याग करायला सांगितला. त्रयांचा करोणी त्याग, धरावा परमार्थ मार्ग. लीनतेमध्ये आनंद आहे, नम्रतेमध्ये आनंद आहे, सामान्य होऊन राहण्यामध्ये आनंद आहे. भरत महाराजांनी राज्याचा त्याग केला होता. पण राज्य जेव्हा करत होते, जेव्हा अगदी शिखरावर होते, त्यावेळेला सूक्ष्म स्वरूपाचा अहंकार होता. आपण श्रेष्ठ आहोत, आपल्यासारखं कोणी नाही, आपल्यासारखं कोणी झालं नाही, अशा प्रकारचे विचार अंतःकरणात निर्माण झाले होते. वृषभाचल पर्वतावर आपलं नाव कोरा अशी आज्ञा दिली मंत्र्यांना. ते गेले तिथे, त्यांना जागा मिळाली नाही, 4 बोटं जागा सुद्धा मिळाली नाही. परत आले, सांगितलं महाराज 4 बोटं जागा सुद्धा मिळाली नाही. हे ऐकल्यानंतर मनामध्ये विचार आला की तिथे नावं कोणाची आहेत. आणि त्यांनी नावं सांगितली. महाराज फार मोठी लोक, ज्यांनी फार जगामध्ये मोठं कार्य केलं, त्यांची नावं होती. फार पुरुषार्थ केला होता, लोकांच्या वाणीमध्ये त्यांची नावं आहेत. वैराग्य प्राप्त झालं भरत महाराजांना. मोठं होण्यामध्ये आनंद नाही, लहान होण्यामध्ये आनंद आहे, लीन होण्यामध्ये आनंद आहे. धनवान होण्यामध्ये आनंद नाही, गुणवान होण्यामध्ये आनंद नाही, परमात्म्याचा भक्त होण्यामध्ये आनंद आहे. सन्मार्गानं, सत्यमार्गानं, धर्ममार्गानं धनवान व्हायला हरकत नाही. सहज प्रभू कृपेनं प्राप्त झालेलं, आपल्या शुद्ध कर्मानं प्राप्त झालेलं धन आपलं कल्याण करणार आहे. आपल्याला प्राप्त झालेला गुण, हा गुण भगवत सेवेत अर्पण केला की मग तो गुणही धन्य होतो. हरिदास स्वामी महाराज गायन करायचे, यमुनेच्या किनारी बसून गायन करायचे, मधुर स्वरानं गायन करायचे. त्यांचं गायन एवढं मधुर की राजे महाराजे येऊन बसत असत आणि ऐकत असत शांत चित्ताने. वीणा घेऊन बसलेले आहेत महाराज, आजूबाजूला मोठे रसिक लोक, भक्त लोक, ज्ञानी येऊन बसलेले आहेत. ते गायन ऐकता ऐकता लोक तल्लीन होऊन जात.
देहभाव विसरत असत. एक भक्त गेला आणि एका राजाला सांगितलं की महाराज गायन ऐकावं तर हरिदास स्वामी महाराजांचं. यमुनेच्या किनारी गायन करत असतात. असं वाटतं की त्यांचं गायन प्रत्यक्ष परमात्मा श्रवण करतो. राजा ने आज्ञा दिली, हमारे दरबार में बुलाओ. सेवक गेले, आज्ञा ऐकवली हरिदास महाराजांना. तुम्हाला निमंत्रण आहे, राज दरबारामध्ये तुम्हाला गायन करायचं आहे. हरिदासजी महाराजांनी हात जोडले, त्यांना विनंती केली की मी इथे गायन करत असतो, यमुनेच्या किनारी माझ्या परमात्म्यासाठी गायन करत असतो. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी इथे यावं, ऐकण्यासाठी त्यांनी इथे यावं, मला आग्रह करू नये. सेवक परत गेले, राजाला जाऊन सांगितलं. सुरुवातीला राजाला क्रोध आला, माझ्या आज्ञेचं उल्लंघन. पण आजूबाजूला जी काही ज्ञानवंत मंडळी होती त्यांनी सांगितलं की महाराज वाईट वाटून घेऊ नका, खरं ते संत आहेत, ते जे काही करतात ते सगळं परमात्म्यासाठी करतात. त्यांच्या गायनाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे, आपणच तिथे जाऊ. आणि मग राजा आपल्या मंत्र्यांना घेऊन तिथे आला. ते गायन ऐकलं तर लीन झाला राजा. की जे काही केलं हरिदास महाराजांनी ते परमात्म्यासाठी केलं. संताचा भाव फार उच्च असतो. त्यांच्या जीवनामध्ये स्वतःलाही ते उणं करून टाकतात आणि परमात्माच एक कायम ठेवतात. जे आहे ते परमात्म्यासाठी, गायन परमात्म्यासाठी. अभिमानम सुरापानम गौरवम रौरवम समम प्रतिष्ठा सुकरी विष्ठा त्रयम त्यक्त्वा हरि भजे. आपल्या जीवनाचं कल्याण आपल्या हातीच आहे. आपणच आपल्या जीवनाचं कल्याण करत असतो. समर्पण भाव असला पाहिजे जीवनामध्ये. जीवनामध्ये समर्पण भाव निर्माण झाला की मग त्या परमात्म्याचा स्पर्श लक्षात येतो. आपल्या जीवनाला त्या परमात्म्याचा स्पर्श झाला आहे, ही फार मोठी श्रेष्ठ उपलब्धी आहे. जीवनामध्ये परमात्म्याचा तो स्पर्श प्राप्त करणं. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर वचन आलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना सांगतात, अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं जे परमात्म्याचं चिंतन करतात, अनन्या चिंतयन्तो मां, उपासना करतात. राम कृष्ण हरि गोविंद तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांची सकळ चिंता परमात्माच वहन करतो. त्यांच्या जीवनाचाही ते विचार करत नाही, एवढा विचार त्या परमात्म्याचा करतात. अनन्य भावानं. तहान नाही, भूक नाही, रात्र नाही, दिवस नाही.
असं त्या संतांचं जीवन. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपुली तहान भूकनेणे, आपुली तहान भूकनेणे, तान्नया निकेते माऊलीच करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. जे परमात्म्याचं अनुसरण करतात, अनन्य भक्ती ज्यांची आहे, जसं बालकाचं माऊलीला करावं लागतं. आपुली तहान भूक नेणे, बालकाला आपली तहान भूक माहित नाही, ते सगळं माऊलीलाच लक्ष ठेवावं लागतं. जशी माताच लक्ष ठेवते त्या बालकाची तहान, त्या बालकाची भूक, त्या बालकाची तहान त्या माऊलीला लागते, त्या बालकाची भूक त्या माऊलीला लागते, त्याचा सांभाळ करते. ज्याप्रमाणे तो बालक असतो पूर्ण भावे समर्पित आपल्या माऊलीवर, त्याप्रमाणे भक्त परमात्म्यावर समर्पित असतो. अनन्य भावानं त्या परमात्म्याचं चिंतन करत असतो. आणि त्यांची देखभाल, त्या बालकाची देखभाल जशी ती माता करते, तशी देखभाल तो परमात्मा करतो. आपुली तहान भूक नेणे, तान्नया निकेते माऊलीच करणे, तैसे अनुसरले मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम्य वहाम्यहम्. हा योगक्षेमू आगवा, तयाचा मजची पडिला पांडवा, जयाचिया सर्व भावा आश्रयो मी. हा योगक्षेमू पांडवा, हा योगक्षेमू आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा, जयाचिया सर्व भावा आश्रयो मी. या श्लोकाचा प्रत्यक्ष अनुभव श्रीधर स्वामीजी महाराजांना तेव्हा आला जेव्हा ते काशीच्या मार्गाला निघाले. पक्षिणीचं अंड ते खाली पडणं, ते फुटणं, त्यातून ते शावक बाहेर येणं, पक्षिणीचं मरून पडणं आणि नंतर दुसऱ्या पक्षिणीचं उडत येणं आणि त्या शावकाला उचलून घेऊन जाणं. भक्तीची लोभा वैकुंठ सांडिले, भक्तीची लोभा वैकुंठ सांडिले, उभेची राहिले पंढरीये, कनवाळू दार तो हा श्रीहरी, जड जीवा उद्धरी नामे का, बांधिले बुद्धी तोडर चरणी, बांधिले ब्रीद तोडर चरणी, त्रैलोक्याचा धनी पंढरीये, चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल, न लगे काळ वेळ नाम घेता, भक्तीची लोभा वैकुंठ सांडिले, उभेची राहिले पंढरीये,
कनवाळू उदार तो हा श्रीहरी, जड जीवा उद्धरी नामे का, बांधियले ब्रिद तोडर चरणी, त्रैलोक्याचा धनी पंढरीये, चोखा म्हणे आमुचा विठ्ठ कैवारी विठ्ठल, न लगे काळ वेळ नाम घेता. तुकोबा महाराजांचा अभंग आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये झालेले संत, अनेक संत, त्यापैकी एक तुकोबा महाराज. भगवत समर्पित भाव होता, अनन्य चिंतन होतं परमात्म्याचं, अखंड विठ्ठल भगवानचं चिंतन होतं. पोटापाण्यासाठी मजुरी करावी लागत होती आणि ती मजुरी करत असताना, आपलं काम करत असताना दिवसभर त्या विठ्ठलाचं चिंतन करत. आणि एखादा कोणी भजनी भेटला, भजन करणारा भेटला तर एवढा आनंद होत असे, त्याच्या भजनामध्ये तल्लीन होऊन जात, स्वतःला विसरून जात. त्या परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करतात, त्या परमात्म्याच्या कृपेचं वर्णन करतात. भक्तीची लोभा वैकुंठ सांडिले, त्या परमात्म्यानं त्या भक्तीच्यासाठी वैकुंठ सोडून दिलं आणि पंढरीला आले, पंढरपूरला आले आणि उभे राहिले. पुंडलिकासाठी आले होते. पुंडलिक महाराजांनी घोर तपश्चर्या केली होती, मातृपितृ सेवा केली होती, सेवा व्रत धारण केलं होतं, तपश्चर्येसारखं ते सेवा व्रत. आणि तो परमात्मा आला होता. त्या परमात्म्यानं हाक मारली, अरे पुंडलिका, मी आलो आहे, तुझ्यासाठी आलो आहे, माझ्याकडे एकदा पहा. पुंडलिकानं वीट घेतली, ती मागे भिरकावली, राहा उभे या विटेवर. आणि तो परमात्मा उभा केला, तो तिष्ठत उभा राहिला. आजही तो तसाच उभा आहे, भक्तासाठी उभा आहे. भक्तीची काजा विटेवरी उभा. आणि तो विटेवर उभा असलेला परमात्मा, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी वल्लभ इष्टदेव आहे. भक्तीची लोभा वैकुंठ सांडिले, उभेची राहिले पंढरीये. फार करुणा आहे त्या परमात्म्याची. प्रल्हादानं हाक मारली तर धावत गेला तो परमात्मा. ध्रुवानं हाक मारली तर धावत गेला. संताच्या हाकेला धावून जाणारा, दयावंत, कृपावंत, करुणावान, कनवाळू उदार तो हा श्रीहरी. त्या परमात्म्याचं हे स्वरूप, हे करुणावान स्वरूप आहे. कनवाळू आहे, उदार आहे. कनवाळू उदार तो हा श्रीहरी, जड जीवा उद्धरी नामे का. ज्यांनी सहज त्या परमात्म्याचं नाम घेतलं, त्या पांडुरंगाचं नाम घेतलं तर उद्धार होतो. जड जीवांचाही उद्धार करणारा तो परमात्मा आहे. ज्यांची पात्रता नाही, ज्यांची योग्यता नाही, त्यांचाही उद्धार करणारा तो परमात्मा. जड जीवा उद्धरी नामे का. सुंदर स्वरूप आहे. हो, श्रीकृष्ण परमात्म्याचे गोकुळातले संगी होते. त्या गोकुळातला जो वेश आहे, वृंदावन धामचा जो वेश आहे, तो वेश धारण केलेला आहे. तो हा आला गोपवेशे. गोपाच्या वेशामध्ये आला परमात्मा, भक्तासाठी आला. बांधिले ब्रिद तोडर चरणी,
त्रैलोक्याचा धनी पंढरीये. हा त्रैलोक्याचा धनी आहे, हा विश्वजनिता आहे, हा विश्वकर्ता आहे, सगळ्या विश्वामध्ये भरलेला आहे. म्हणून चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, हे सगळे ऋग्वेदातले भाव आहेत जे महाराजांनी आपल्या स्तवनामध्ये सांगितले आहेत. ज्या ज्या ठिकाणी संत त्या त्या ठिकाणी भगवंत. निष्कारण विनाकारण एक क्षणही ते जीवनातला जाऊ देत नाही, सतत जागृत आहे. हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा, नोहे तेथे बाधा विषयांची. चोखोबाची पत्नी चोखोबांना म्हणाली, बाळणपणाची वेळ जवळ आली होती. चोखोबांना म्हणाले की धनी जाऊन तुमच्या बहिणीला घेऊन या, आता वेळ झालेली आहे, आता कधीही प्रसव होऊ शकतो. चोखोबा निघाले. मार्गामध्ये भक्तांचा समाज दिसला, भजनामध्ये तल्लीन झालेले भक्त. चोखोबा विसरले, बहिणीच्या घरी जायचं विसरले आणि त्या भजनामध्ये तल्लीन झाले. बराच काळ गेला, बरेच दिवस गेले आणि जेव्हा भानावर आले तेव्हा कळलं, अरे आपल्याला पाठवलं होतं बहिणीकडे जाण्यासाठी, प्रसवाची वेळ आली होती, काय झालं असेल. बहिणीच्या घरी तर गेलेच नाही. परत आले धावत धावत. घरी जेव्हा आले तो तेव्हा प्रसव झालेला होता. पत्नीला विचारलं, सगळं बरोबर झालं ना? पत्नीनं उत्तर दिलं, हो तुमची बहीण आली आणि त्या तिनं सगळं केलं, सगळं केलं, खूप कष्ट घेतले. चोखोबाला असं वाटलं की बहिणीच्या घरी तर गेलोच नाही, ती कशी आली आणि कसे कष्ट घेतले. चौकशी करण्यासाठी बहिणीच्या घरी गेले, बहिणीला विचारलं. बहिणीनं सांगितलं, दादा तुम्हाला काही माहितीच नाही, मला निरोपच आला नाही आणि माझ्या घरच्या कामाने मला जाताच आलं नाही, मी गेलीच नाही. चोखोबाने पांडुरंगाचं स्मरण केलं, तो पांडुरंग गेला. त्या पांडुरंगांनी सगळं केलं, बहिणीच्या रूपामध्ये गेला, पत्नीचं बाळंतपण केलं, सगळा करता धरता तो परमात्मा आहे, भार उचलणारा परमात्मा आहे. हा अनुभव, हा साक्षात्कार चोखोबा महाराजांना झाला. संत महात्म्यांच्या वाणीमध्ये त्यांचे अनुभव येतात. संत महात्मे त्या अनुभवाचं गायन करतात. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. महाराजही परमात्म्याबद्दल आपले भाव प्रगट करतात की हे परमात्मा, माझा सगळा भार तुम्ही उचलला, केवढी कृपा केली, सगळं माझं ओझं उचललं, माझा सांभाळ केला. तुझी कृपा अद्भुत आहे परमात्मा. महाराजांचा भाव अनन्य आहे. ओम होनी कृपाळ, होनी कृपाळ, भार घेतला सकळ,
होनी कृपाळ, भार घेतला सकळ, तुची चालविशी माझे, भार सकळ ही ओझे, तुची चालविशी माझे, भार सकळ ही ओझे, देह तुझ्या पायी ठेवूनी झालो उतराई, तुची चालविशी माझे, भार सकळ ही ओझे, देह तुझ्या पायी ठेवूनी झालो उतराई, तुची चालविशी माझे, भार सकळ ही ओझे. हे परमात्मा, तू माझा सांभाळ केला, तू मला सांभाळलं, माझा भार उचलला. हा देह तुझ्या पायी आता अर्पण करतो, देह तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई. हे परमात्मा, तू केलेली कृपा एवढी आहे की त्यातून उतराई नाही होता येत, पण माझ्याजवळ दुसरं काय आहे? आता हा देह तुझ्या चरणी ठेवतो आणि मोकळा होऊन जातो, उतराई होऊन जातो. योग्य कर्म केल्यानंतर आपण उतराई झालो आहोत असं वाटायला लागतं. काया वाचा मने तुका म्हणे दुजे नेने, काया वाचा मने तुका म्हणे दुजे नेने. कायेनं, वाचेनं, मनानं केवळ तुझा झालो आहे, तुझा अंकिला, तुला समर्पित झालो आहे. पांडुरंगा, आता तुझ्या विना दुसरं काही मला माहित नाही. माझ्या वाणीमध्ये तुझं नाम आहे, माझ्या मनामध्ये तुझं स्वरूप आहे आणि या शरीरानं तुझी सेवा करायची आहे. दिव्य भाव आहे महाराजांचा. काया वाचा मने तुका म्हणे दुजे नेने, व्यासो वदत्याखिल वेद विशेष विज्ञो, नारायण स्मरणहीन जनो जगन्य. व्यासो नारायण भगवानची अद्भुत वाणी, त्या वाणीचं चिंतन श्रीधर स्वामी महाराजांनी केलं. त्या वाणीमध्ये जी दिव्यता आलेली आहे तीच दिव्यता संत महात्म्यांच्या वाणीमध्ये प्रगट झालेली आहे. जगाला कल्याण करणाऱ्या संताचं स्मरण करू. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण.